नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे। महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। चला तर मग सबस्क्राइब करून ठेवा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेसंदर्भातली। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे की 2500 रुपये हप्ता, ऑक्टोबरचा हप्ता 2500 रुपये कुणाकुणाला जमा झालेला आहे। जे माझे दिव्यांग बांधव आहेत, कुणाकोणाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। कारण पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे अनुदान वाढलेलं आहे, 1000 रुपये वाढ होऊन अगोदर 1500 आणि त्यामध्ये 1000 रुपयाची वाढ होऊन 2500 रुपये ऑक्टोबर महिन्यापासून वाटप करण्यात येत आहेत। पहा, हे पैसे बऱ्याच लाभार्थ्यांना मिळालेले आहेत आणि बऱ्याच लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत। ज्यांना मिळालेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे हेही आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी त्या संदर्भातली माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा झालेला आहे, पण हा जो हप्ता आहे फक्त आणि फक्त दिव्यांग बांधव यांनाच जमा झालेला आहे। जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दिव्यांग बांधव आहेत त्याच लाभार्थ्यांना या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे जमा झालेला आहे 2500। आता राहिला प्रश्न, पहा, या योजनेसंदर्भात अनुदान वाढ करण्यासंदर्भात वेगवेगळे निर्णय म्हणजे वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या वारंवार होताना दिसत आहेत। अशातच मागणी होत आहे की या योजनेचा हप्ता 6000 रुपये करण्यात यावा। 6000 रुपये हप्ता जमा झाल्याच्या नंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना नक्कीच खूप मोठा हातभार लागणार आहे। त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पहा, दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आणि जो हप्ता सध्या वाटप करण्यात येत आहे तो आर्थिक अडचणीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पहा खूप तुटपुंज आहे, खूप कमी आहे असं त्यांच्या माध्यमातून म्हटलं जात आहे। त्याचमुळे या योजनेचा अनुदान वाढ करण्यासंदर्भात मागणी केली जात होती आणि अनुदान वाढ ची जी मागणी आहे त्या मागणीला मागच्या महिन्यामध्ये मंजुरी देण्यात आली, परंतु पहा 6000 रुपये हप्ता न वाढवता फक्त आणि फक्त 1000 रुपये एवढंच अनुदान वाढलेलं आहे। आणि त्यातही सरकारने एक ट्विस्ट टाकला, गुगली टाकलेली आहे आणि ती गुगली म्हणजे काय तर त्या ठिकाणी पाहू शकता की फक्त दिव्यांग बांधवांनाच हा हप्ता मिळणार आहे। हा हप्ता मिळणार आहे 2500 रुपये दिव्यांग बांधवांनाच। आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये वेगवेगळे लाभार्थी आहेत, विधवा महिला आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्याचबरोबर आणखीनही लाभार्थी आहेत। पहा, या लाभार्थ्यांमध्ये फक्त जे दिव्यांग आहेत त्यांनाच हे पैसे मिळालेले आहेत, पण जे इतर लाभार्थी आहेत, समजा विधवा महिला, या लाभार्थ्यांमध्ये ज्या दिव्यांग महिला आहेत, म्हणजे विधवा आहे आणि दिव्यांग आहे, या महिलांना देखील पहा 2500 रुपये मिळायला पाहिजे होते नियमानुसार, परंतु ते मिळाले नाहीत। किती मिळालेले आहेत तर फक्त 1500 मिळालेले आहेत। त्याच पद्धतीने इतर जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना देखील पहा, आजारी व्यक्ती असतील, त्या अपंग आहेत म्हणजेच दिव्यांग आहेत आणि त्या दिव्यांगांना पहा 2500 न मिळता फक्त मिळालेला आहे किती हप्ता 1500 रुपये। याचं कारण काय आहे तर त्यांची नोंद जी आहे ती दिव्यांग अशी न करता त्या कॅटेगरीनुसार त्यांची नोंद केलेली आहे या योजनेमध्ये। आता काय करायचं आहे, 2500 रुपये हप्ता तुम्हाला हवा असेल तर सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सादर करायचे आहेत। तुमच्या डॉक्युमेंटनुसार तुम्हाला नोंद करायची आहे की तुम्ही दिव्यांग आहात। विधवा महिला असेल आणि ती दिव्यांग असेल तर त्या माझ्या विधवा महिलेला, माझ्या त्या भगिनीला, दिव्यांग महिलेला त्या ठिकाणी नोंद करायची आहे त्यांचे डॉक्युमेंट घेऊन। कोणकोणते तर आधार कार्ड, त्याचबरोबर UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र आणि बँक पासबुक, सोबतच तुमचा जो मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक आहे, ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सादर करून त्याची नोंद करायची आहे। त्यानंतर तुम्हाला हे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत। आता इथपर्यंत सर्वांना माहिती आहे, पण पहा आता 6000 रुपये हप्त्यासंदर्भात माहिती आपण जाणून घेऊया।
आणखीनही 6,000 रुपये हप्ता करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे दिव्यांगांच्या माध्यमातून। त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान जे योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून ही मागणी केली जात आहे की 6,000 रुपये हप्ता करण्यात यावा, पण सरकार या संदर्भात आणखीनही सकारात्मक असताना दिसत नाही। आता राहिला प्रश्न 2,500 रुपये सर्वांना मिळाले पाहिजेत, तर या संदर्भात देखील खुशखबर आहे। पहा, आता येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी सरसकट अनुदान वाढीचा निर्णय जो आहे तो उचलून धरण्यात येणार आहे अधिवेशनामध्ये, आणि जर हा निर्णय मंजूर झाला तर नक्कीच दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। सोबतच पहा, या 2,500 सरसकट वाढी संदर्भातले जे काही निर्णय असतील, 6,000 रुपये हप्त्या संदर्भातले जे काही निर्णय असतील, त्या सर्व निर्णयांची माहिती तुम्हाला वेळच्या वेळी जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही। आपण खोटी माहिती पाहिलेली नाही, जी माहिती आहे तीच तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि पहा, इथून पुढेही आपण अशाच पद्धतीने तुमच्यासाठी या योजनेसंदर्भातल्या अपडेट घेऊन येणार आहोत। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून जावा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।